लाडक्या बहिणींसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. ब्रेकिंग न्यूज. कोणत्याही क्षणी बहिणींना 2100 रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार. 10 जिल्ह्यात पैसे वाटप सुरू. तुमचा जिल्हा या 10 जिल्ह्यात आहे का लगेच पहा. कोणत्याही क्षणी या 10 जिल्ह्यात 2100 रुपयाचा मेसेज येणार. 10 जिल्हे आणि 3 बँकांना आदेश. तुमचा जिल्हा यात आहे का लगेच पहा. मोबाईल चेक करा. कोणत्याही क्षणी 2100 रुपयाचा मेसेज तुम्हाला येऊ शकतो. लाडक्या बहिणींसाठी आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज. लाडक्या बहिणीला 2100 रुपयाचा बोनस सुरू करण्यात आला. मकर संक्रांती निमित्त 2100 रुपयाचा बोनस. 10 जिल्ह्यात पैसे वाटप सुरू. कोणते 10 जिल्हे असणार त्या जिल्ह्यांच्या यादीत देखील तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच पहा. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाचे 2 निर्णय. कोणत्याही क्षणी 2100 रुपयाचा बोनस तुमच्या खात्यात महायुती सरकार टाकणार आहे. मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे. बघा, लाडक्या बहिणीला आज दुपारपासूनच 7व्या हप्त्याबरोबरच 2100 रुपयाचा बोनस जमा होणार आहे. पत्रकार परिषदेमध्ये आत्ताच मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. आता मागच्या राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 2100 रुपयाचा मकर संक्रांतीचा बोनस मिळून जाणार आहे. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे 2 निर्णय घेण्यात आले आहे. राहिलेल्या सर्व महिलांना डीबीटी माध्यमाने मकर संक्रांतीचा बोनस 2100 रुपये पडण्यास सुरुवात होते. कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार आहे. 2100 रुपये जमा झाल्याची ही अत्यंत मोठी घोषणा आहे. सोबतच लाडक्या बहिणींना आता घरकुल मंजूर करण्यात आलं आहे. 20 लाख घरे आणि ज्या महिलांकडे जागा नाहीयेत तर त्यांना जागा घेण्यासाठी अतिरिक्त 1 लाख रुपये देण्याची देखील घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. आता लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज. 2025 मधली मोठी ब्रेकिंग न्यूज असणार आहे. आता घरातल्या सर्व मुलींना पैसे मिळणार आहे. घरातल्या सर्व महिलांना पैसे मिळणार आहे. नवीन अर्ज देखील भरायला आता सुरुवात झाली आहे. कधीपासून अर्ज सुरू होतोय, कोणत्या महिलांना आता डबल पैसे मिळणार आहे याविषयी संपूर्ण सविस्तर आपण समजून घेणारच आहोत. कोणत्याही क्षणी 2100 रुपये पडल्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे. कारण की आत्तापासूनच म्हणजे या क्षणापासूनच तुम्हाला पैसे वाटपाचा आदेश देण्यात आला आहे. 10 जिल्हे कोणते आहे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. लाडक्या बहिणींना आता घरकुलाबरोबरच 1 लाख रुपये जमीन घेण्यासाठी देखील देणार आहेत. पहा, टप्प्याटप्प्याने म्हणजे 2 ते 3 टप्प्यात 4 टप्प्यात ह्या बोनसचं वितरण सुरू झालेलं आहे. आज काही जिल्हे असणार आहेत. 10 जिल्ह्यांची यादी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. पण त्यासाठी काही विशेष बँका देखील निवडण्यात आल्या आहे. ती बँक देखील तुमचं खातं असणं गरजेचं आहे. ज्या महिलांचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल तर त्यांना पैसे मिळणार नाही. काही महिला बोनस पासून वंचित राहणार आहेत आणि नवीन फॉर्मचं देखील काय होणार आहेत याविषयी देखील माहिती महिला व बाल कल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. आज कोणत्या महत्त्वाच्या 10 जिल्ह्यांमध्ये हे रक्कम जमा होणार आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहेत. काही जिल्ह्यात ही रक्कम पडणार नाही. यात 6 जिल्हे असे आहेत की ज्यामध्ये पैसे आता बिलकुल येणार नाहीयेत. तर 60 लाख महिला ज्या अशा आहेत की त्यांच्या लाडक्या बहिणीचा लाभ देखील बंद होणार आहे. होय, 60 लाख बहिणी अशा आहेत की त्यांचे अर्ज बाद होणार आहेत आणि 6 जिल्ह्यात पैसेच मुळात येणार नाही. सरकारकडून थोडेसे कठोर पावलं घेण्यात आले आहे. पण बाकीच्या 10 जिल्ह्यांमध्ये आता कोणत्याही क्षणी पैसे जमा होतील तर त्या 10 जिल्ह्यांची यादी समजून घ्या. 20 लाख घरकुल मंजूर करण्यात आले. 20 लाख महिलांना घरे बांधून देणार आहे सरकार. आणि जागा नसेल तर 1 लाख रुपये जागेसाठी देखील मिळणार आहे. त्यासाठी कसा अर्ज करायचा लगेच तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे. 6 जिल्हे कोणते आहेत की जिथे पैसे थांबवलेले आहेत. 6 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला अर्जंट ही कागदपत्रे सादर करावं लागतील. आणि कोणत्या 60 लाख बहिणींचे अर्ज बाद होणार आहेत सविस्तर माहिती. कोणत्या महिलांना या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी लगेच पैसे जमा होणार आहेत. कोणत्या बहिणा यासाठी पात्र आहेत लगेच समजून घेणार आहोत. आता तुम्ही पाहून घ्या, तुम्ही चेक करा तुमच्या जिल्ह्याचं नाव आज आहे का. आजचे जिल्हे उद्याचे आणि परवाचे सलग 2 ते 3 दिवसामध्ये हे सर्व पैसे वाटून जाणार आहे. पण 6 जिल्हे यामध्ये असे आहेत की जिथे पैसे थांबवलेले आहेत. तर कोणत्या 10 जिल्ह्यात कोणत्याही क्षणी पैसे येणार त्यांची नावे मी पुढे तुम्हाला लगेच सांगतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की 60 लाख बहिणी अशा आहेत की त्यांचे अर्ज आता बाद होणार आहे. 60 लाख महिला अशा सापडलेल्या आहेत की ज्यांचे अर्ज बाद होऊ शकतात आणि ज्यांना जे पैसे आहेत कदाचित 2100च्या ऐवजी 1500 येतील, 1500च्या ऐवजी 1000 किंवा 0 रुपये देखील येऊ शकतात. त्याचं कारण एकदा समजून घ्या. कारण की अपात्र महिलांची यादी देखील आहे तर त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का लगेच चेक करा. 6 जिल्ह्यात हे पैसे थांबवण्यात आले आहे. 36 जिल्ह्यांपैकी 30 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे. त्यातले आज कोणते 10 जिल्हे आहेत लगेच जाणून घ्या. पण 60 लाख महिला का बाद झाल्या
ज्यामध्ये का बाद झालाय, कोणत्या नियमानुसार बाद झालाय हे एकदा समजून घ्या. कारण की त्यात जर तुमचं नाव निघालं तर तुमचाही प्रॉब्लेम होऊ शकतो. तर प्रॉब्लेम असा झालाय की असंख्य महिला महाराष्ट्रामध्ये अशा सापडलेल्या आहेत की त्या एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत आहेत. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये 25 लाख अशा महिला सापडल्या की त्या नमो शेतकरी योजना म्हणजे जे आहे नमो शेतकरी योजनाचा लाभ घेत आहेत किंवा PM किसान सन्मान निधीचा लाभ घेत आहेत. म्हणजे शेतकऱ्यांसाठी ज्या योजनेचा लाभ सुरू करण्यात आला होता, ज्यामध्ये ज्या महिला शेतकरी आहेत तर त्या देखील लाभ घेत आहेत. तर अशा महिलांना काल एक महत्वाची सूचना देण्यात आली आहे. ती कोणती सूचना आहे ती जाणून घ्या आणि लगेच कोणत्याही क्षणी तुम्हाला 2100 रुपये कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे लगेच तुम्हाला सांगितलं जाणार आहे. आता लक्षपूर्वक ऐका की अशा महिला ज्या असणार आहेत की ज्या नमो शेतकरी किंवा PM किसान सन्मान निधीचा हप्ता घेत आहेत. आता पहा, ह्या दोन्ही यांचे मिळून जवळपास 12,000 रुपये वर्षाला तुम्हाला येत आहेत. मग 12,000चे आता 15,000 रुपये करण्यात आले. पण एक राऊंड फिगर आपण 1,000 रुपये जरी धरलं, म्हणजे 12,000 रुपये वर्षाला धरलं तर 1,000 रुपये महिना येत आहे. मग सरकार काय म्हणते की कोणत्या तरी एकाच योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. 2-2, 3-3 योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. तर त्यामुळे महिलांना आता ठरवायचं आहे की कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा, लाडक्या बहिणीचा घ्यायचा की PM किसानचा का नमो शेतकरीचा घ्यायचा की संजय गांधी निराधारचा घ्यायचा. संजय गांधी निराधार योजनेचे देखील महिला पैसे मिळवत आहे आणि त्या व्यतिरिक्त याचेही पैसे देत आहेत. त्यामुळे आता महिलांना हे ठरवायचं आहे. सोबतच आता 10 जिल्ह्यांची यादी आली आहे. कोणत्याही क्षणी 2100 रुपये प्राप्त होणार आहे. पहा, मेसेज लगेचच्या लगेच तुम्हाला येणार आहे. कोणत्या 10 जिल्ह्यात आज पैसे आहेत, 10 जिल्ह्यांची सविस्तर यादी त्या ठिकाणी आली आहे. पण 6 जिल्हे आज असे देखील आहे की ज्यांमध्ये आता पैसे येण्यामध्ये जवळपास पैसे तिथले थांबवण्यात आले आहे. कोणत्या 6 जिल्ह्यात पैसे थांबवण्यात आले त्यांची नावे पुढे लगेच सांगतो आणि लगेच आजचे 10 जिल्हे जिथे कोणत्याही क्षणी 2100 रुपयाचा मेसेज येऊन पडणार आहेत. आता पहा, 10 जिल्हे जे आहेत लक्षपूर्वक ऐका. 10 जिल्ह्यांची जी यादी आहे, ज्या क्षणी कोणत्याही क्षणी मेसेज पडू शकतो त्यांची यादी मी पुढे सांगतो. पण 6 जिल्हे असे आहेत की जिथे पैसे थांबवले. ते 6 जिल्ह्यांमध्ये पैसे का थांबवले तर जिथे तक्रारी आल्या आहेत, खूप मोठ्या तक्रारी आल्या आहेत. तक्रारी कुठल्या आला की आधारचं नाव आणि बँक खात्यावरचं नाव मिसमॅच होत आहे. त्याचबरोबर अशा महिला आहेत की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहेत. तिसरी आली की अशा महिला आहेत की ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, 4 चाकी गाडी आहेत. तर कृपया ज्या अशा महिला म्हणजे 6 जे जिल्हे आहेत मोठे जिल्हे, तर त्यामधून ज्या आहे तक्रारी आल्या, ज्यामध्ये पहा सगळ्यात महत्वाचा जिल्हा आहे वर्धा जिल्ह्यामध्ये पैसे पडताळणी सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर दुसरा जिल्हा आहे यवतमाळमध्ये देखील पडताळणी सुरू करण्यात आली आहे. तुम्ही यवतमाळमधून व्हिडिओ पाहताय का कमेंट करा. त्यानंतर लातूरमध्ये पडताळणी सुरू आहे. त्याबरोबर सातारामध्ये जी आहे पडताळणी सुरू आहे. त्याचबरोबर जे आहे फलटण जे आहे, त्याचबरोबर वाशिममध्ये देखील पडताळणी सुरू आहे. पालघरमध्ये पडताळणी सुरू आहे. तर या 5-6 जिल्ह्यांमध्ये तुर्तास तरी पडताळणी सुरू आहे. त्यामुळे पैसे थांबवण्यात आलेले आहे. आता राहिला प्रश्न, कोणत्या महिलांना कोणत्याही क्षणी मेसेज येणार आहे. त्या 10 जिल्ह्यांची यादी तुम्हाला लगेच सांगितली जाईल. पण त्याआधी एक आनंदाची बातमी समोर आली की आता घरातल्या प्रत्येक महिलेला पैसे मिळणार. घरातली कुठलीही महिला सुटणार नाही आणि ज्या महिला आता अर्ज करता येणार, तुमच्या घरातल्या प्रत्येक मुलीला, माता भगिनीला पैसे मिळणार. भरपूर मोठ्या प्रमाणात फायदा होणार. सगळ्यात मोठी बंपर न्यूज आहे, मोठी खुशखबर आहे. बघा कशा पद्धतीने आता फॉर्म भरायचा आहे, कागदपत्र कुठले लागणार आहेत याविषयी मोठी अपडेट आली होती. काय अपडेट आली होती की महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या होत्या की कोणत्याही क्षणी आता जे आहे पैसे मिळणार आहे 2100 रुपये. पण त्याआधी ज्यांनी फॉर्म भरायचा राहिला होता किंवा अशा माता भगिनी होत्या, ज्यावेळेस योजनेची सुरुवात झाली त्यावेळेस अशा काही माता भगिनी होत्या की त्यावेळेस त्यांचं वय बसत नव्हतं. कारण की वयाची अट अशी होती 21 ते 65 वर्ष, म्हणजे 21 वर्षापेक्षा मोठ्या आणि 65 वर्षापेक्षा लहान अशा ज्या बहिणी आहेत तर त्यांना त्या ठिकाणी याचा लाभ मिळणार होता. पण झालं काय, योजना सुरू झाली त्यावेळेस काही महिला 20 वर्षाच्याच असतील, काही बहिणी 20 वर्षाच्याच असतील. पण आता त्या 21 वर्षाचे झाले असतील तर त्यांना फॉर्म भरता येऊ शकतो किंवा काही भागात माहितीच समजली नाही त्यामुळे फॉर्म भरला गेला नाही. तर अशा महिलांना देखील आता संधी देण्याचा विचार सरकार सुरू आहे. तर ही फॉर्म केव्हापासून भरण्यात येतील आता लक्षपूर्वक ऐका. जर तुम्ही पात्रतेमध्ये बसायला लागले, 21 वर्षाच्या पुढे वय गेलं, तुमचं सर्व गोष्टी क्लिअर असतील, तुमचं रेशन कार्डमध्ये नाव असेल, आधार कार्ड काढलं गेलं असेल, बँक खातं असेल, सर्व कागदपत्रांची पूर्तता तुमची असेल तर कदाचित तुम्हाला मार्च 31 मार्च म्हणजे 1 एप्रिल पासून फॉर्म भरवण्याची लिंक ओपन केली जाऊ शकते. कारण की जास्तीत जास्त महिलांना सामावून या योजनेमध्ये सरकारला घ्यायचं आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही कागदपत्र रेडी ठेवा, नक्कीच तुम्हाला पैसे मिळते. आता कोणते 10 जिल्हे आहेत पहा, 2100 रुपये कोणत्याही क्षणी जमा होणार आहेत.
कोणते 10 जिल्हे आहे ज्यामध्ये कोणत्याही क्षणी 2100 रुपये जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो. लक्ष पुरवायचा 4 ते 5 दिवस प्रक्रिया चालणार आहे. तुम्ही क्लिअर कट नाव ऐकून घ्या. हे 10 जिल्हे आज असणार आहे, उद्या परत साधारणपणे 10 जिल्हे, परवा 10 जिल्हे. कारण की 6 जिल्ह्यामध्ये तुर्तास पैसे थांबवले आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आहे, त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा आहे, त्याचबरोबर सांगली आहे. बघा, सांगलीतून बोलताय का तुम्ही? त्याबरोबर इकडे सोलापूर, त्यानंतर उस्मानाबाद, आता नाव बदललंय धाराशिव, तर धाराशिव मध्ये असणार आहे. त्याचबरोबर नांदेडमध्ये आहे, नांदेडमध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. हिंगोली आहे, बघा हिंगोली आहे, त्याचबरोबर परभणी आहे, बीड आहे. तर तुम्ही या जिल्ह्यातून, कुठल्या जिल्ह्यातून बोलता, तुम्हाला आतापर्यंत किती पैसे प्राप्त झाले कमेंटच्या माध्यमातून कळवा. लगेचच्या लगेच पैसे तुम्हाला येणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. कारण की पहा, मोठ्यातले मोठे छोटे अपडेट आपण चॅनलवर देत असतो आणि 5 वर्ष योजना निरंतर सुरू राहणार आहे. योजनेमध्ये बदल नेहमी होत राहणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि एकही व्हिडिओ मिस करू नका. कारण की व्हिडिओ मिस केला तर हप्ता मिस होणार, कदाचित असा प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण की एकदम खरी, अचूक आणि अत्यंत लवकर माहिती तुम्हाला आम्ही देत असतो. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल प्रेस करा. धन्यवाद.